नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. पुन्हा एकदा संजय राऊतांनी भयंकर आरोप करत एक राळ उडवून दिली आहे. आताशा संजय राऊतांच्या विधानांवर आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर गांभीर्यानं चर्चा करावी की न करावी असा प्रश्न पडतो. स्वतःच्या जीवाला धोका आहे, मला मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. ही सुपारी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. राजा ठाकूर नावाचा एक नामांकित गुंड त्यासाठी वापरण्यात आला आहे. असे सगळे आरोप संजय राऊतांनी लेखी पत्रानिशी केलेले आहेत. म्हणजे पोलीस आयुक्तांना पाठवलंय, गृहमंत्र्यांना पाठवलंय, अनेकांना ती पत्र पाठवून धडाधड संजय राऊत आरोपांची मालिका चालू ठेवत आहेत. संजय राऊतांच्या या विधानानंतर पहिल्यांदाच असं घडलंय की ज्याला गुंड संबोधलंय किंवा ज्याला सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय त्यावर ती व्यक्ती समोर येऊन आपले खुलासे करते आहे. मला या सगळ्या प्रकरणामध्ये आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की जो पूर्वी संजय राऊतांच्याच पक्षात होता, ज्याला संजय राऊताच्या पक्षांनीच मोठं केलं आहे, त्या व्यक्तीला संजय राऊत आता गुंड म्हणतायत. अर्थात ते एकनाथ शिंदेंनाच मिंधे म्हणतायत. अजून काय बोलायला पाहिजे, त्यामुळे त्यांच्या या बोलण्याकडं फारसं लक्ष द्यायला नको. एका शास्त्रज्ञाची गोष्ट सांगितली जाते. तो म्हणायचा म्हणे की पृथ्वी ही गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरत असते. तिथल्या राजाला ते मान्य नव्हतं. तो म्हणायचा की पृथ्वी स्थिर आहे आणि ती तिच्या भोवतीच सूर्य फिरत असतो. हा आपलं मत मांडत जायचा. एके दिवशी राजानं त्याला बोलवलं. म्हणाला, तू माझं मत मान्य कर, नाही तर तुला फाशी देण्यात येईल. तो शास्त्रज्ञ म्हणाला, ठीक आहे, तुमचं म्हणणं मान्य करत असेल, पण हे सत्य नाकारून चालणार नाही. पृथ्वीच सूर्याभोवती फिरत असते. राजानं त्याला फाशी द्यायचा हुकूम दिला. त्याचे 2-4 वेलविशर होते. त्यांनी त्याला सांगितलं की बाळा, तुला काय फरक पडतो? पृथ्वी सूर्याभोवती फिरली काय, सूर्य पृथ्वीभोवती फिरला काय, काही म्हटलं ना, तुझ्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे? तू म्हण ना, आपला राजा म्हणतोय तसं. त्याने विचार केला, आपण मरणारच आहोत तर कशाला उगाच, पण त्यानेही सुरुवात केली. तो म्हणाला, महाराज, आपण म्हणताय सूर्य पृथ्वीभोवती फिरतो म्हणून मी तसं म्हणतो, पण हे खरं नाही आहे. पृथ्वीच सूर्याभोवती फिरत असते. शेवटी दिली बिचाऱ्याला फाशी. तसं आमचं झालंय. लोक म्हणतात त्याच्यावर कशाला बोलता, त्याच्यावर कशाला बोलता, कालापव्यय होतोय, हे होतोय, ते होतोय. पण हा माणूस बोलतोच असं की त्याचा खुलासा करावा वाटतो. म्हणजे संजय राऊतांनी वाटेल ते बोलावं आणि लोकांनी सहन करावं, कारण संजय राऊतांचं बोलणं माध्यमं दाखवत असतात. हा एकतर्फी मारा होतोय. मी संजय राऊतांच्या वरती का बोलतोय ते सांगतोय. हा एकतर्फी मारा होतोय. राऊत उठतात, घाणेरडं बोलतात, त्याला राऊतांनी फटकारलं, राऊतांनी आडव्या हाताने घेतलं, राऊतांनी उभ्या हाताने घेतलं, उजव्या हाताने घेतलं, डाव्या हाताने घेतलं. अशा स्वरूपाच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या बघितल्या की राऊत म्हणजे सरकारवर किंवा त्यांच्या विरोधकांवर तुटून पडणारा एक प्रामाणिक माणूस, अशी प्रतिमा अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत जाते. राऊतांनी आरोप केलाय आणि तो केला असा गलका झाला की आरोप केलाय म्हणजे काहीतरी घडलं असेल असं वाटायला सुरुवात होते. म्हणूनच त्या गोष्टीचा दुसऱ्या बाजूचा खुलासा करणं आवश्यक ठरतं. राऊतांच्या वरती बोलून आम्हालाच आमचं तोंड विटाळण्याची हौस नाही. कधी कधी घाण साफ करायची असेल तर गटारीत हात घालावा लागतो. तसं आमची स्थिती आलेली आहे. मला मान्य आहे तुम्हाला आवडत नाही, पण बोलावं लागतं. ज्या राऊतांनी या राजा ठाकूर नावाच्या व्यक्तीला गुंड संबोधलं आहे, त्याच्याविषयीची माहिती जेव्हा मीडियात मिळायला लागते तेव्हा त्याच्यावरती आरोप कुठले कुठले आहेत? त्याच्यावर खंडणीचे आरोप आहेत, खुनाचे आरोप आहेत, खुनामध्ये शिक्षा झाल्याचे आरोप आहेत, असं सगळं ऐकायला मिळतं. आणि राहून एकच घटना समोर येते. 2011 साली घडलेली दीपक नावाच्या एका व्यक्तीच्या मृत्यूची. त्यात खुनाचा गुन्हा या राजा ठाकूरवर दाखल झालेला आहे. राजा ठाकूर सध्या जेलच्या बाहेर आहे. 2011 साली, म्हणजे इसवी सन तुम्हाला मुद्दाम सांगतोय. या गुन्ह्यामध्ये राजा ठाकूरच्या सोबत अन्य 7 आरोपींवर देखील गुन्हा दाखल होता आणि हे सगळे सध्या बाहेर. राजा ठाकूरांचा दावा आहे की मी निर्दोष सुटलोय.
बर, अनेक गुन्हे दाखल आहेत, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत असं म्हणताना कुठे कुठे गुन्हे दाखल आहेत याबाबतची कोणतीही माहिती ना मीडियातून दिली जाते, ना गुगल जवळ असते, ना कोणताही उल्लेख त्याच्या अन्य गुन्ह्यासंबंधीचा आढळतो. 2011 साली राजा ठाकूरवर गुन्हा दाखल होतो आणि याच राजा ठाकूरला सन्मानानं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेमध्ये वागवलं जातं. त्याला ठाणे म्हणजे राजा ठाकूरच्या पत्नीला ठाणे मनपाची उमेदवारी मिळते. हे सगळे मिळून उद्धव ठाकरेंचा, बाळासाहेब ठाकरेंचा, आदित्य ठाकरेंचा फोटो राजरोसपणे लावून ठाण्यामध्ये आपला प्रचार करत असतात. आता मी तुम्हाला ते फोटो दाखवतोय. ते फोटो तुम्ही बघून घ्या. कुठे कुठे बोर्ड आहेत, कुठे काय आहे सगळं तुम्हाला दिसेल. 1, 2, 3, 4 एका पाठोपाठ एक फोटो दिसतील. त्या फोटोत मी माझ्या एडिटरला सांगतोय की त्यात राजा ठाकूरच्या पत्नी, राजा ठाकूर आणि उद्धव आदित्य यांचंही छायाचित्र आहे. हे जरा स्पष्टपणे दाखवावं म्हणजे जरा सोयीचं होईल. आणि ही सगळी शिवसेनेत फूट पडण्याआधीची फोटो आहेत. म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेची झाली त्याच्या आधीचे आहेत हे सगळे. म्हणजे ठाणे मनपाची निवडणूक सुद्धा त्याच्या आधीची आहे आणि ती तर 5 वर्षापूर्वीची. मग जर 11ला घटना घडली आहे, 17-18ला ठाणे मनपाची निवडणूक होते आहे, त्या निवडणुकीत राजा ठाकूरच्या पत्नीला, ऍडव्होकेट असलेल्या पूजा ठाकूरला उमेदवारी दिली जाते आहे, म्हणजे राजा ठाकूरची एक तर त्यावेळेची गुंडगिरी शिवसेनेनं मान्य करून गुंडांना तिकीट देण्याचं धोरण राबवलं होतं, किंवा राजा ठाकूर हे गुंड नसावेत, काही कारणाने त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले असावेत, हे शिवसेनेला माहीत असलं पाहिजे. संजय राऊतांना हे चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. पण कुठून तरी शिंदेच्या परिवाराला यात ओढायचं, राजा ठाकूरचं निमित्त समोर करायचं. ते संपर्कात होते. आता संपर्कात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे त्या भागातले लोकप्रतिनिधी आणि तिथे काम करणारा शिवसेनेचा पदाधिकारी यांच्या संपर्कात नसेल तरच नवल. तो असलाच पाहिजे. कोणी कोणाच्या संपर्कात आहे म्हणून कट रचला असा दावा कसा करता येऊ शकेल? आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की हे दोन्हीही व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट पूजा ठाकूर आणि राजा ठाकूर या दोन्हीही व्यक्ती सातत्यानं माध्यमाच्या समोर येऊन आपली बाजू मांडत आहेत. एवढंच नाही आहे, आतापर्यंत संजय राऊतांनी आरोप केलेल्या मंडळींनी राऊतांना फक्त शिव्याच घातल्यात. पण हे दोन असे आहेत ज्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुंड म्हटल्याबद्दल फिर्याद दिली आहे, सुपारी दिली म्हटल्याबद्दल फिर्याद दिली आहे. त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. न्यायालयीन पातळीवर त्यांनी लढा चालू केला आहे आणि पोलीस ठाण्याच्या पातळीवर देखील लढा चालू केला आहे. पूजा ठाकूर या पेशाने वकील आहेत. त्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्या तिथल्या राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या ट्विटरचं प्रोफाईल बघितल्यावर आपल्या लक्षात येईल. ते ट्विटरच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट देखील तुम्हाला मी दाखवतोय, तोही बघा. त्या शिवसेनेच्या आहेत, त्या शिवसैनिक आहेत आणि मागच्या अनेक काळापासून आहेत, ज्यांचा नेता पहिले उद्धव ठाकरे हे होता. आता तुमच्याच नेत्याला नेता मानणारे आणि तुमचा नेता ज्याला कार्यकर्ता मानतो असे म्हणणारे व्यक्ती जर तुमच्याच सुपारी देणार असतील तर तुम्ही किती खरं बोलता याचा अंदाज येतो का? दुसरा प्रश्न माझ्या समोर पडतो. दुसरा एक, आता हे राजा ठाकूर यांनी स्पष्ट केलं पाहिजे, पूजा ठाकूर यांनी स्पष्ट केलं पाहिजे. संजय राऊत अशी माणसं समोर आणतात का ज्यांचं नाव घेतल्यावरती प्रसिद्धी मिळेल, लोकांची बदनामी होईल आणि यात हे सहभागी असतात का? म्हणजे ठाकूर परिवारही यात सहभागी आहे का की त्यांना भरडल्या गेलंय? याची खुलासे झाले पाहिजेत. म्हणजे उगाच उठायचं, मला कोणीतरी मारणार आहे म्हणायचं, माझा जीव घेणार आहे म्हणायचं आणि या जीव घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं महत्व वाढवून घ्यायचं, हे सगळे डावपेच आता जुने झालेले आहेत. जर माध्यमांना ही गोष्ट खरी वाटते आहे तर राजा ठाकूरवरती एकूण किती हत्या केल्याचे आरोप आहेत, किती ठिकाणी खंडणी मागितल्याचे आरोप आहेत, किती राजकीय गुन्हे आहेत, किती सामाजिक गुन्हे आहेत, या सगळ्यांचा गोषवारा माध्यमांनी दिला पाहिजे.
एखाद्या माणसाला गुंड ठरवताना त्याच्यावरती किती गुन्हे दाखल झाले त्याची माहिती, अनेक गुन्हे दाखल आहेत एवढी वाक्य उच्चारली की तो गुन्हेगार सिद्ध व्हायला होतो. आणि एखाद्या माणसावरती गुन्हे असून सुद्धा त्याला प्रामाणिक सिद्ध करण्याचा माध्यमांचा प्रयत्न असतो. म्हणजे ते नागपूरचं ॲडव्होकेट ओके प्रकरण, माणूस पक्का जमिनीचा लँड माफिया देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात कृत्य करतो म्हणून त्याला चांगला वकील म्हणायचं, त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल, अटक झालेली, वेगवेगळ्या चौकशा सुरू, पण वकिलाचा आवाज दाबला अशी चर्चा हीच माध्यमं करतात. आणि इकडे याच्यावरती एखादा गुन्हा दाखल असेल तर त्याला लगेच माफिया, कुख्यात गुंड वगैरे वगैरे असे शब्द वापरायचे असतात. अहो, सगळ्या माध्यमाच्या प्रतिनिधींनी जाऊन राजा ठाकूर सोबत बोलण्याचा प्रयत्न केला. राजा ठाकूर त्यांच्याशी बोलल्या आणि एवढं झाल्यावर सुद्धा तो कुख्यात गुंड, फाटली असती ना माध्यमवाल्यांची हातभर. खराच कुख्यात, तुम्ही ज्या कुख्यात शब्दाचा वापर करताय त्यात खरोखर फाटली असती ना. राजा ठाकूर कुख्यात गुंड आहे की नाही मला माहित नाही, पण आता संजय राऊत मात्र कुख्यात धमकीवीर होऊ लागलेत एवढं नक्की आहे. त्यांच्या धमक्यांनी, त्यांच्या आरोपांनी उगाचच यंत्रणा कामाला लागते आहे अशी ही स्थिती दिसते आहे. हा सगळा कांगावा सिक्युरिटी कमी केली म्हणून आहे का? आणि खरं तर राज्य सरकारचीच सिक्युरिटी घ्यायची आणि राज्य सरकार विरुद्ध सातत्यानं बोलत राहायचं, हे असली धोरणं आता थांबवावीत एवढीच त्यांना विनंती करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.